श्री स्वामी समर्थ. माझे प्रिय स्वामी भक्तांनो, स्वामी अक्कलकोटी मध्ये आपला स्वागत आहे. आज मी तुम्हाला श्री गुरुचरित्र अध्याय 28 सोप्या भाषेत सांगणार आहे. या अध्यायाचे पारायण मुळे वृत्ती सन्मार्गरत आणि धर्मानुगामी होईल. तर ऐकूया स्वामी अक्कलकोटी. श्री गुरुचरित्र अध्याय 28. मातंगाला पूर्वस्थितीवर आणले. श्री गणेशाय नमः. सिद्धनाम धारकाला म्हणाला. त्यानंतर मातंगाने श्री गुरूंना विचारले, स्वामी, मला कोणत्या दूषित कर्मामुळे हीन जातीत जन्म मिळाला? तेव्हा श्री गुरूंनी त्याला हीन गती प्राप्त होण्यास कोणकोणती दुष्कर्मे कारणीभूत होतात आणि कोणत्या पापांमुळे कोणते रोग होतात यावर विस्तृत विवेचन केले. त्याने विचारले, गुरुदेव, एखाद्याकडून चुकून पाप घडले तर त्याने काय करावे? श्री गुरु म्हणाले, ज्याला स्वतःच्या कुकर्माबद्दल खरोखरच पश्चाताप वाटतो त्याचे पाप संपूर्ण जळून जाते. त्यानंतर श्री गुरूंनी त्याला पापमुक्तीस्तव कराव्याची स्नान, दान, तपश्चर्या, गुरुसेवा, तीर्थयात्रा, मंत्रपठण अशी अनेक प्रायश्चिते सांगितली. कोणत्या प्रायश्चिताने कोणत्या दुष्कर्माचे परिमार्जन होते ते सविस्तर सांगितले. श्री गुरु मातंगाला म्हणाले, तू पूर्वी ब्राह्मण असताना गुरुनिंदा, मातृपितृनिंदा असे अपराध केल्यामुळे अधोगती प्राप्त होऊन तुला सध्या मातंग म्हणून जन्म मिळाला आहे. तू महिनाभर संगमावर स्नान कर, म्हणजे तुझ्या पूर्वदोषांचे क्षालन होऊन तू पुन्हा ब्राह्मण कुळात येशील. मातंग म्हणाला, गुरुदेव, तुमच्या कृपेने मला पूर्वजन्म स्मरण व ज्ञानप्राप्ती झाली. मी तुम्हाला शरण आहे. आता तुम्हीच माझा उद्धार करा. विप्रत्व देऊन मला धन्य करा. तेव्हा श्री गुरु म्हणाले, सध्या तू मातंग आहेस. तुला वेद म्हणता येत असले तरी समाज तुला ब्राह्मण म्हणून कधीच स्वीकारणार नाही. लोक तुझी निंदा करतील. विश्वामित्र जन्माने क्षत्रिय होते. त्यांनी प्रदीर्घ तपश्चर्या केली. ते स्वतःला ब्राह्मण समजायचे. लोकांनी आपल्याला ब्रह्मर्षी म्हणावे असे त्यांना नेहमी वाटायचे. वसिष्ठ है ऋषिकुळाचे अध्वर्यू. विश्वामित्रांनी त्यांना उपाय विचारला. ते म्हणाले, शास्त्राने क्षत्रियांना तपश्चर्येसाठी मान्यता दिलेली नाही. मग तुम्हाला ब्रह्मर्षी कसे म्हणणार? तुम्ही ब्राह्मण जातीत जन्म घ्या, व्रतबंध, गायत्री जप आदी संस्कारांनी शुद्ध व्हा, तपश्चर्या करा, मगच तुम्हाला ब्रह्मर्षी म्हणता येईल. वसिष्ठांच्या बोलण्याचा विश्वामित्रांना भयंकर राग आला. एकदा ते वसिष्ठाचा वध करण्यासाठी गेले होते. तेव्हा वसिष्ठांसारख्या ब्रह्मर्षीची हत्या केल्यास फार मोठे पातक लागेल. मी आणखीनच पतित होईन असा विचार करून त्यांनी ते दुष्कर्म टाळले. एकदा विश्वामित्रांनी वसिष्ठांना आपल्या घरी भोजनास बोलाविले. विश्वामित्रांच्या मनातून वैरभाव समूळ गेलेला आहे हे जाणून वसिष्ठांनी त्यांचे निमंत्रण स्वीकारले. ते विश्वामित्रांना म्हणाले, तुम्ही मस्तकावर सूर्याच्या उन्हाने शिजवलेले अन्न मी ग्रहण करी. त्याप्रमाणे विश्वामित्रांनी केले असता सूर्यकिरणांच्या दाहकतेने त्यांचे क्षात्रशरीर जळून गेले. मग त्यांनी योगबळाने ब्राह्मणाचा नवीन देह धारण केला. वसिष्ठांनी त्यांच्या घरी भोजन केले. त्यानंतर त्यांना ब्रह्मर्षी म्हणून मान्यता मिळाली. मातंगाला श्री गुरूंचे म्हणणे पटले. पण प्राप्त झालेले ज्ञान व विद्वत्तेचे सुख यामुळे याला आपण पुन्हा मातंग व्हावे हे पटेना. मी ब्राह्मण आहे, मला पुन्हा हीन जातीत लोटू नका असा त्याने श्री गुरूंपाशी हट्टच धरला. तेवढ्यात त्याची पत्नी व मुले धावतच तेथे आली. पत्नी त्याच्यापाशी जाऊ लागली. तेव्हा तो रागाने ओरडला, सावधान, पुढे येशील तर मी ब्राह्मण आहे, मला शिवण्याचे धाडस करू नकोस. ते ऐकून त्यांची पत्नी थक्कच झाली. उपस्थितांनी तिला सर्व प्रकार सांगितला. तेव्हा भविष्यात चिंतेने व्याकुळ होऊन तिने हंबरडा फोडला. तिचा आक्रोश पाहून श्री गुरूंनी मातंगाला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. तो म्हणाला, स्वामी,
ज्ञानप्राप्ती झाल्यावर मी जातीभ्रष्ट कसा हो? श्री गुरूंनी ओळखले हा असा ऐकणार नाही. मग त्यांच्या सूचनेनुसार शिष्यांनी एका धनासक्त ब्राह्मणाला तेथे आणले. श्री गुरूंनी त्या ब्राह्मणाला मातंगाच्या अंगावर स्वहस्ते पाणी ओतण्यास सांगितले. त्याने नदीवरून घागर भरून आणली. ती मातंगाच्या अंगावर रिकामी केली. त्या पाण्याने श्री गुरूंनी प्रोक्षण केलेले अभिमंत्रित भस्म धुवून गेले. त्यायोगे त्याचे जातिस्मरणही निघून गेले. तो आपल्या पत्नीपाशी गेला व म्हणाला, तू येथे कशासाठी आलीस? मी येथे काय करतो आहे? छे, मला काहीच कळत नाही. तो गोंधळलेल्या अवस्थेतच आपल्या कुटुंबासह घरी गेला. लोकही आश्चर्य व्यक्त करीत आपापल्या कामाला गेले. तेव्हा त्रिविक्रम भारतीला त्याविषयी जाणून घेण्याची अधिक उत्सुकता आहे. हे जाणून श्री गुरु त्याला म्हणाले, बाबारे, भस्माच्या प्रभावामुळे त्याला दिव्य ज्ञान व पूर्वजन्मीचे स्मरण झाले होते. त्याने पाण्याने स्नान करताच त्याला सर्व गोष्टींची विस्मृती झाली. तेव्हा त्रिविक्रम भारती म्हणाला, स्वामी, कृपा करून भस्माचे महात्म्य विस्ताराने सांगा. इतिश्री श्री गुरुचरित्र अध्याय 28 संपूर्ण. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. शुभम भवन्तु.